राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे 13 मार्च रोजी गुरुवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी मनोर जवळील टाकवहाळ येथील काम सुरू असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिली। पालघर जिल्हा निर्मितीला 10 वर्षाचा कालावधी उलटला असला तरी या ठिकाणची आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याने आरोग्य मंत्री यांनी यावेळी चिंता व्यक्त केली। सन 2019 मध्ये बांधकाम सुरू केलेले मनोर येथील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील टाकवहाळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येत्या 6 महिन्यात कार्यरत करण्यासाठी व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणार असल्याचे आरोग्य मंत्री यांनी यावेळी सांगितले। या ट्रॉमा केअर सेंटरसाठी निधीची उपलब्धता, पद मान्यता व कर्मचारी अधिकाऱ्यांची उपलब्धता करून देणार असून त्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सन 2019 मध्ये ट्रॉमा केअर सेंटर या रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती। जखमींवर योग्य उपचार करता यावे असे एकही अद्ययावत रुग्णालय पालघर जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने जखमींना मुंबई किंवा गुजरातकडे आजही धाव घ्यावी लागते। मात्र मुंबई गुजरातकडे उपचारासाठी नेत असताना अनेकांना आपला जीव रस्त्यातच गमवावा लागला आहे। मात्र अशा जखमींवर तातडीने उपचार व्हावे या उद्देशाने मनोर टाकवहाळ येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येत आहे। मात्र त्याचे भिजते घोडे आजही कायम आहे। अद्यापही या सेंटरचे काम पूर्ण झाले नाहीये। मात्र आता आरोग्य मंत्र्यांनी भेट देऊन पाहणी तर केलीच आहे, तसेच येत्या 6 महिन्यात हे रुग्णालय कार्यरत करण्यासाठी आश्वासन सुद्धा दिलं आहे। मात्र आता या रुग्णालयाचे काम येत्या 6 महिन्यात पूर्ण होणार का, की या सेंटरचे काम पूर्ण होण्यासाठी आता 2026 उजाडेल की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे।